नमस्कार शेतकरी मित्रांनो, काल अर्थसंकल्प जाहीर झाला आणि यामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षा होती की MSPच्या भावामध्ये काहीतरी वाढ होईल, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेल, पण तसं काहीही झालेलं नाही कारच्या अर्थसंकल्पामध्ये। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीक विमा। आतापर्यंत शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे इतके GR निघाले, ह्या जिल्ह्याला इतके कोटी, त्या जिल्ह्याला तितके कोटी, असे बरेचसे GR निघाले आणि जालना जिल्ह्यासाठी 412 कोटी रुपयाचा पीक विम्याचा GR निघाला। मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एवढी रक्कम येत आहे की त्या खात्यातच बसत नाही, म्हणून काही शेतकरी ही रक्कम कालच्या अर्थसंकल्पात द्यावी की काय अशा भावना सुद्धा व्यक्त करीत आहेत। आता त्यामध्ये मी एक आहे, मला सुद्धा तेवढी मोठी रक्कम आली। मी शेवटी तुम्हाला ते स्क्रीनशॉटच दाखवणार आहे की ती रक्कम किती आहे। मात्र आपण आता एका शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। तुमचं नाव सांगा। नमस्कार, मी अशोक सर्जेराव वायार, टोकवाडी येथील रहिवासी आहे आणि माझी हेलस शिवारामध्ये गट नंबर 203 या गट नंबर मध्ये माझी शेती आहे। या ठिकाणी मी तुमच्या माध्यमातून सांगू शकतो की कालच्या 29 जानेवारीला मला एक मेसेज आला आणि त्या मेसेजमध्ये एवढे पैसे या शासनाने मला पाठवलेत की मी ते पैसे खर्चावं कुठं हा प्रश्न माझ्या समोर पडलेला आहे। या बद्दल मला बोलायचं झालं तर या राज्याचे मुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील, देशाचे पंतप्रधान असतील, नरेंद्रभाई मोदी देशाचे कृषी मंत्री असतील, या सर्वांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की 29 तारखेला मला जो मेसेज आला आणि शासनाने जी मला रक्कम पाठवलेली आहे, मला सांगायला या ठिकाणी छातीवर दगड ठेवून सांगू वाटतंय की एवढे पैसे शासनाने मला पाठवलेत, एवढे पैसे शासनाने मला पाठवलेत की ते पैसे खर्चावे कसे यासाठी माझं डोकं चालत नाही। कारण ती रक्कम आहे मित्रांनो, सांगून तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1 रुपया 78 पैसे या शासनाने मला पाठवलेले आहेत। ही शेतकऱ्याची थट्टा आहे। काल अर्थसंकल्प जाहीर झाला, मोठमोठ्याने नरेंद्र मोदी असतील किंवा या देशाचे काय म्हणतो आपण त्यांना अर्थमंत्री असतील, या राज्याचे मुख्यमंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, या भारतीय जनता पार्टीचे सरकारचे सर्व लोक या ठिकाणी छाती ठोकून सांगित होते की हा काल जो अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे, हा अर्थसंकल्प सामान्य माणसाच्या गरजा पूर्ण करणारा अर्थसंकल्प आहे। परंतु या ठिकाणी मला जे 1 रुपया 78 पैसे आलेत, मीच नाही मित्रांनो, माझ्या गावातील, माझ्या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना जे पैसे आलेत, कोणाला 1 रुपया आलाय, कोणाला 1.25 रुपया आलाय, कोणाला 2.25 रुपये आलेत, कोणाला 2 रुपये आलेत, 2.5 रुपये आलेत। या नरेंद्र मोदी आणि या देवेंद्र फडणवीस सरकारनं शेतकऱ्याची थट्टा मानलेली आहे। या ठिकाणी या तुमच्या माध्यमातून या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी सांगू इच्छितो की देवेंद्र फडणवीस साहेब, बीड मध्ये काय घडले आणि इकडे काय घडले, बीड मध्ये हजारो कोटी रुपये तिथल्या माजी कृषी मंत्री जे होते धनंजय मुंडे यांनी तिथल्या शेतकऱ्यांना कायदा मोडून त्यांच्या खात्यावर जमा केलेले आहेत। आणि आज आमच्या खात्यावरती 1 रुपया 78 पैसे, कोणाच्या 2.25 रुपये, कोणाच्या 2 रुपये, कोणाचे 2.5 रुपये असे टाकून तुम्ही आमची थट्टा केलेली आहे। काल शासनाने जाहीर केलं, छाती बडवून आमच्या विभागातील काही नेते छाती ठोकपणे सांगतात की जालना जिल्ह्यासाठी आम्ही 412 कोटी रुपये आणले। कुठे गेले मग ते? आमच्यासारख्या हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 रुपये टाकून तुम्ही आमची थट्टा या ठिकाणी मानलेली आहे। मी या ठिकाणी शासनाला इशारा देऊ इच्छितो की या ठिकाणी शासनानं आम्हाला जे 1 रुपया 2 रुपये पाठवलेले आहेत, कृषी विभागाने त्याची चौकशी करावी, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या बाबीमध्ये लक्ष घालून चौकशी करावी आणि आमची जी थट्टा मानलेली आहे ही थट्टा थांबवावी। नाहीतर माझ्यासारखे असंख्य शेकडो शेतकरी, हजारो शेतकरी रस्त्यावर येऊन या शासनाच्या विरोधामध्ये आवाज उठवतील। आणि मित्रांनो, आता हे दुसरे शेतकरी यांचा सुद्धा तीच गोष्ट आहे, यांच्याही खात्यावर अशीच अमाप रक्कम आलेली आहे आणि त्यांची इच्छा नाही की ही रक्कम आपण खर्चाव, ही शासनाला द्या, कारण शासनाच्या तिजोरीत आधीच कमी पडले, कारण शेतकऱ्यांना देणं शासनाकडे काय नाही, म्हणून त्यांची सुद्धा तीच अपेक्षा आहे। ऐका त्यांच्या तोंडून, तुमचा परिचय द्या। मी संभाजी रामकिशन अवचार, राहणार विडोळी, तालुका मंठा, जे की माझ्या पत्नीच्या नावे सरस्वती संभाजी अवचार यांच्या नावे शासनाने जो विमा टाकलेला आहे
हा विमा अत्यंत 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 म्हणजे की आपण लेकराला तरी 2-4 रुपये खर्चायला देतो एवढा कमी विमा आलेला आहे. जेणेकरून एवढी हेनाळणी शेतकऱ्याची करीत असेल शासन आणि इतकं सांगत असेल की आम्ही एवढे कोटी रुपये दिले तेवढे कोटी रुपये दिले, जे की काय जे झालंय काय नाही झालंय, आणि आमच्या खात्यावर एवढी जर कमी रक्कम येत असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं, जगायचं का आत्महत्या करायची. जेणेकरून शासनाने याची दखल घ्यावी आणि आम्हाला जे पैसे आलेत हे आमचे पैसे, आमची इच्छा आहे की शासनाला हे परत द्यावेत. आता मित्रांनो दुसरी एक गोष्ट आहे महाडीबीटीची. तर या शेतकऱ्यानं 2 वर्ष झालं शेतामध्ये आपल्या ठिबक घेतलं होतं, स्प्रिंकलर घेतलं काही शेतकऱ्यांनी. आता त्याचं सुद्धा अनुदान या शेतकऱ्याला मिळालेलं नाही आणि कधीपासून मिळालेलं नाही. त्यासाठी काय परेशानी झाली त्या शेतकऱ्याची ते सुद्धा त्यांच्यात तोंडून आहे का. 2023 मध्ये 22-23 मध्ये आम्ही जे ठिबक बसवलं त्या ठिबकचे पैसे आजपर्यंत पण मिळालेले नाहीत. हे एवढे दिवस जर पैसे मिळत नसतील तर शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढवायचं कसं. त्याच्यामुळं शासनाने ठिबकचे पैसे हे लवकरात लवकर द्यावे. असा हा राज्यामध्ये नुसता जालना जिल्ह्यातच नाही तर राज्यामध्ये पीक विम्याचा प्रश्न आहे. मग एवढा मोठा बीडमध्ये घोटाळा झाला त्याचं काय झालं असं सुद्धा शेतकरी विचारणा करीत आहेत. मग ही शेतकऱ्यांची हेंडाळणी नाही का. जर मला 2 रुपये 23 पैसे येतात, यांना 1 रुपये 78 पैसे येतात, तुम्हाला किती आले? 2 रुपये 67 पैसे. यांना 2 रुपये 67 पैसे आले. मग एवढी रक्कम आता ही शासनाकडे पाठवाव कशी. मग ही रक्कम पाठवण्यासाठी शासनानं सुद्धा या शेतकऱ्यांना संरक्षण द्यावं, कारण ही रक्कमच एवढी आहे. आणि त्यामुळे जर शासनाचा फायदा होत असेल, शेतकऱ्याचा तर होणार नाही, पण जर शासनाचा होत असेल तर प्रत्येक शेतकरी ही रक्कम परत पाठवायला तयार आहे. म्हणून ह्या अशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. शासनाने सुद्धा याची दखल घ्यावी, याची चौकशी करावी आणि नेमके हे कोणत्या निकषानुसार पैसे शेतकऱ्यांना दिलेले आहेत. आणि शेतकऱ्यांचं जे काही अतोनात नुकसान झालं होतं त्यामध्ये मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीमध्ये मंठा मंडळामध्ये टोकवाडी असेल, हेलास असेल, माळकिनी असेल या गावामध्ये अतिवृष्टीमध्ये एवढं नुकसान झालं होतं की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये माती सुद्धा राहिली नव्हती. त्यावेळेस मी स्वतः तिथं पाहणी केली, स्वतः बघितलं. पिकं तर नसतं नाबूद झाले होते, पण जी जमिनीत माती होती माती सुद्धा राहिली नाही. आणि त्यानंतर त्या शेतकऱ्यांना शेतामध्ये पुन्हा पेरणी करता सुद्धा आलेली नाही, कारण मातीच राहिली नाही. अशी परिस्थिती आहे. आणि आजही जरी शासनाचे कोणीही अधिकारी आले तर ती जमीन तशाला तशीच दिसणार आहे. त्यामुळे विनंती आहे शासनाला की अतिवृष्टी झाली होती, त्या अतिवृष्टीच्या नुसत्या बातम्याच आल्या, मोठमोठे विरोधी पक्षातील नेते आले, तिथे पाहणी झाली, कारण पुढे निवडणुका होत्या, यांना निवडणुकाला सामोरं जायचं होतं. म्हणून विरोधी पक्षाचे आले, सत्ताधारी पक्षाचे आले, मात्र शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही. अशी वास्तव परिस्थिती आहे. या परिस्थितीत भान ठेवून शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी एवढीच विनंती करतो. आणि महत्वाची गोष्ट, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि ही माहिती शासनापर्यंत कशी जाईल यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी ही माहिती शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.